बार्शी तालुक्यातील अनेक महाई सेवा केंद्राबाबत धक्कादायक बाबी समोर येत असून शासनानं दिलेल्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। विद्यार्थ्यांचे प्रवेश, विविध दाखले आणि शासकीय सेवांसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना महाई सेवा केंद्राच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनेक महाई सेवा केंद्राचे प्रत्यक्ष संचालन परवानाधारक चालक किंवा मालक करत नसून इतर व्यक्तींकडून केंद्र चालवलं जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे नागरिकांच्या कागदपत्रांची सुरक्षा आणि सेवा प्रक्रियेची पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तसंच अनेक केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आणि नोंद केलेल्या ठिकाणी कार्यरत नसल्याचं सुद्धा समोर येत आहे। परवानगी एका ठिकाणची आणि प्रत्यक्ष व्यवसाय मात्र दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्याचा आरोप आहे। याहून गंभीर बाब म्हणजे बहुतांश केंद्रामध्ये शासन मान्य शुल्क दरपत्रक, सेवा नियमावली, तक्रार निवारण क्रमांक आणि आवश्यक सूचना फलक लावलेले नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांना कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारलं जाते याची माहिती देखील मिळू शकत नाहीये। त्यामुळे आता मनमानी दर आकारण्यास वाव मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। विद्यार्थ्यांचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, डोमेसाईल, नॉन क्रिमिनल यांसारख्या सेवांसाठी वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनानं तातडीनं सर्व महाई सेवा आणि सीएससी केंद्राची तपासणी मोहीम राबवावी, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी आता जोर धरते आहे।